काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सहकारी पक्षांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। सामनामधून होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की काँग्रेसला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर हायकमांडची परवानगी घेऊन सर्व गोष्टी उघड केल्या जातील। पटोले म्हणाले की मला यावर बोलायचं नव्हतं, पण वारंवार काँग्रेसवर आरोप होत असतील तर उत्तर द्यावंच लागेल। अध्यक्षपदाबाबत कोणावर दबाव होता आणि काँग्रेसचा अध्यक्ष का होऊ दिला नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं। त्यांनी स्पष्ट केलं की सध्या शेतकरी, अवकाळी पाऊस आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे। बारामती पोटनिवडणुकीबाबत त्यांनी सांगितले की हा निर्णय हायकमांडचा असून काँग्रेस जनतेसाठी लढत राहील। हे एक युद्ध आहे, पुढे काय घडतं ते पाहू, असे ते म्हणाले। दरम्यान संजय गायकवाड संदर्भात बोलताना पटोले यांनी मोठा दावा करत महाराष्ट्रात पुढील काळात राजकीय भूकंप होणार असा इशारा दिला। काही प्रकरणे राजकीय हेतूने पुढे आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच राज्यात ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। भोंडूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की हे प्रकरण काँग्रेसनेच विधानसभेत मांडले होते आणि आता ईडी व एसआयटी चौकशी सुरू आहे। या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील असे त्यांनी म्हटले। राज्यातील परिस्थितीवर टीका करताना त्यांनी सांगितले की एलपीजी टंचाईसारखे गंभीर प्रश्न आहेत, पण सरकार राजकारणात व्यस्त आहे, जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत आहे। नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका करताना पटोले म्हणाले की मंत्री हे संपूर्ण समाजाचे प्रतिनिधी असतात आणि धार्मिक वक्तव्य समाजासाठी घातक ठरू शकतात। तर संजय राऊत यांच्याबाबत त्यांनी मवाळ भूमिका घेत ते माझे मित्र आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे असे म्हटले। काँग्रेस संघटनात्मक बदलांबाबत त्यांनी स्पष्ट केले की आता जिल्हाध्यक्षांची निवड कार्यकर्त्यांच्या मतांवर होत असून ही प्रक्रिया देशभर राबवली जात आहे, ज्यामुळे संघटना अधिक मजबूत होईल। नितीन गडकरी यांच्या धर्मनिरपेक्षतेवरील वक्तव्यावर बोलताना पटोले म्हणाले की संविधान प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य देते आणि प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार आहे। तसेच त्यांनी आरएसएस आणि बीजेपी यांच्यावरही निशाणा साधत दोन्ही संघटना वेगळ्या नसल्याचा दावा केला। नाना पटोले यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून त्यांनी दिलेला राजकीय भूकंपाचा इशारा आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे। मला आत्ता त्याच्यावरची चर्चा करायची नाही। जेव्हा विड्रॉलपर्यंत काय परिस्थिती होते त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं की राज्यात अनेक प्रश्न आहेत। गॅस सिलेंडर मिळत नाही, 31 दिवस, आज तुम्ही सिलेंडर मिळाल्यानंतर 35 दिवसानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे। पहिले 21 दिवस होते, आता 35 दिवसावर आलं। 60 रुपये वाढ केली। बाजारामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होती आहे। 4-4 हजार रुपयाला तो सिलेंडर विकला जातो आहे। जनतेची सर्रास लूट चाललेली आहे। सरकार आपल्या राजकारणामध्येच लागलेली आहे। सरकार पूर्ण दुसऱ्या राज्यातले ज्या 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातले महान नेते तिथं पोचलेले आहेत। राज्यामध्ये संकटाचं अवकाळी पाऊस आणि या सगळ्या महागाईचा भडका उठलेला आहे। सरकारला घेणं देणं नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आणि सरकार सगळ्या विमान दौऱ्यामध्ये 5 राज्याच्या निवडणुकीत लागलेलं आहे असं चित्र आपण पाहतोय। मी विड्रॉलपर्यंत अजून त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही। सामनामध्ये जे म्हटलेलं आहे की मित्रपक्षाचे सन्मान न ठेवता अशी भूमिका घेणे हे काँग्रेसची संकुचित वृत्ती आहे अशा शब्दात लिहिले आहे सामन्यात। मला असं वाटतं की कोणाची संकुचित भूमिका आहे काय आहे त्याच्यावरचं मी तुम्हाला सांगितलं का हायकमांडची एकदा परवानगी घेऊन या सगळ्या घटनेचा पर्दाफाश आम्ही करू। त्याच्यामुळे संकुचित कोण आहे हे सांगण्याची वेळ मला आणू नको द्या त्यांना। म्हणा माझं एक वक्तव्य आहे की पुढच्या काळात भूकंप येणार राजकीय, हे माझं अधिवेशनाच्या पहिलेच भूकंप मी तो वक्तव्य बोललेलं होतं। आणि हे खरात प्रकरण जे आहे हे खरात प्रकरण पॉलिटिकली आणलं गेलेलं होतं, कारण की सरकारला माहिती होती मुख्यमंत्री तिथं जातात, देशाचे गृहमंत्री तिथं जातात, अर्धा डझनपेक्षा जास्त राज्याचे मंत्री त्या ठिकाणी जातात, सत्ता पक्षाचे जवळपास 60-70 आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत। सगळ्यांचं फोन आता तर ते बाहेर पण आलं की पोलिसांच्या चौकशीमध्ये ते कसं आली माहिती अजून त्याची माहिती नाही कोणी दिली, गृहमंत्रालयातून ती माहिती गेली काय, कोणी दिली, की किती त्याच्यामध्ये आलेले आहेत। आता हे टार्गेट आणि सावज गृहमंत्रालयाच्या माध्यमातून निवडण्याचं काम सुरू झालेलं आहे
आणि मी त्या काळात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप येणार. तुम्ही काल नव्हतं बोललो, त्याचं ते चित्र आपण फिरवत आहे ते. आता हा जो भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो विषय आम्हीच विधानसभेत आणला आणि ज्या पद्धतीनं आज आता त्याला ईडी लागलं आहे, SIT आणि ईडी दोघं काम करणार आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेलेले आहेत, त्याच्यात किती लोकांचं शोषण झालेलं आहे, किती लोकांनी त्याला फोन केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आता गृहमंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे काही प्रवक्ते ठरवलेले आहेत, त्या प्रवक्त्याच्या माध्यमातून मांडलं जातं. प्रवक्ते कोण आहेत मी त्याच्यावर काही नाव घेणार नाही. आणि मग या पद्धतीचं टार्गेट करून सोबत असलेल्या पक्षाला मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे सोबत असलेले पक्ष जे आहेत त्या पक्षांना कसं अडचणीत आणायचं, नुसतं निधीपुरतंच नाही. संजय गायकवाडांना थोडा गैरसमज असेल, नुसतं निधीपुरतंच नाही तर हे सगळे पक्ष कसे संपवता येईल त्याचा भाजपचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते त्या टार्गेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या महायुतीचा तो किती मोठा भूकंप त्या माहितीत होईल त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी हे बजेट अधिवेशनाच्या पहिले हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतो आहे. मला तर असं वाटतं की फडणवीसांनी असे मंत्रिमंडळात मंत्री ठेवावेत का हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. कारण की जेव्हा आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर बसतो तर त्याला शपथ घ्यावं लागतं, संविधानाची शपथ घ्यावं लागतं की मी कोणाचाही द्वेष करणार नाही, ममत्व भाव ठेवील आणि कुठलंही असं वक्तव्य करणार नाही की जे सामाजिक व्यवस्थेला हानिकारक होईल. आता सर्रास फडणवीसाच्या मंत्रिमंडळातले मंत्री एखाद्या धर्माच्याबद्दलचा द्वेष करताना आपण पाहतो आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जोडतोड करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांजवळ जे मावळे होते त्याच्यात सगळ्या धर्माचे, जातीचे, तळागाळातले असे मावळे होते. त्यामुळे ज्यांना इतिहासाची माहिती नसेल त्यांच्याबद्दल मी काय वक्तव्य करावं, पण फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचारधारेला जे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न तुमच्याच मंत्रिमंडळात केला जात असेल तर हे राज्य तुम्हाला कधी माफ करणार नाही. तो वारंवार असं का होतंय? संजय राऊत नेहमी काँग्रेसवर तुमच्यावर विशेषतः शंकेनं बघतात, बोलतात ते सार्वजनिक. माझे चांगले मित्र आहेत गजानन, त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, बोलू द्या. काँग्रेसमध्ये अनेक वर्षानंतर मोठे बदल होत आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत आहे. 7,000 नवीन निवडणुका होणार आहे. सपकाळ पॅटर्न असंही त्याला म्हटलं जात आहे. काय नेमका काय काँग्रेस कुठे जात आहे? केंद्र सरकारनी केंद्राने आमच्या संघटनेने त्या पद्धतीचं कारण की हे जे अध्यक्ष निवडले जात होते ते कोणाच्या याच्यातले निवडले जात होते, शिफारसी निवडून जात होते. कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या आधारावर, त्यांच्या मतावर त्यांचं जिल्ह्यातलं नेतृत्व कसं निवडावं याच्याबद्दलचं एक संघटन सुजान म्हणून आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या पद्धतीची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक राज्यात, फक्त महाराष्ट्रात होतं असं नाही, प्रत्येक राज्यात या पद्धतीचं अध्यक्ष निवडीचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे.